नरसिंह गाथा. तथागत सम्यक संबुद्ध कपिलवस्तू नगरीत आले असता पुत्र राहुल विचारतो त्यांच्या मातेला की इतक्या साऱ्या भिक्षुसंघात मी माझे पिता कसे ओळखू. तेव्हा यशोधरा आपल्या पुत्र राहुल यास किती सुंदर वर्णन करून पित्यास कसे ओळखावे हे या नरसिंह गाथेतून सांगत आहे. त्याचा मराठी अनुवाद आपणास सांगत आहे. ज्यांचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहेत, ज्यांच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्यांचे पावल चामर छत्राने सुशोभित आहेत, ते जे नरांत सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ते जे सुकोमल शाक्य कुमार आहेत, ते सुंदर चिन्हांनी परिपूर्ण संपूर्ण शरीर संपन्न आहेत. ज्याने लोकांच्या हितासाठी गृहत्याग केला, ते जे नरांत सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, देव मनुष्य व नागगणांना प्रिय आहे, ते जे मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहेत, ते नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले असून ज्यांच्या चरणांची देव व मनुष्य वंदना करतात, ज्यांचे चित्त शील समाधीने परिशुद्ध झाले आहे, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. जी नासिका विस्तीर्ण आणि सरळ आहे, ज्यांचे नेत्र नीलवर्णाचे आहेत, ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ज्यांचा चेहरा गोलाकार आहे, ज्यांची हनुवटी सिंहासारखी व शरीर हरिणाप्रमाणे आहे, ज्यांचा रंग सुवर्णाप्रमाणे तेजदार आहे, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ज्यांची वाणी कोमल आहे, मधुर आहे, गंभीर आहे, ज्यांची जिव्हा शेंदुराप्रमाणे रक्तवर्णाची आहे, ज्याच्या मुखात पांढरे शुभ्र 20 असे 40 दात आहेत, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे केस काळे भोर, डोळे निळे, ज्यांचे कपाळ सोन्याप्रमाणे तेजोमय आहे, ज्यांची काया आकाशातील ताऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. निळ्या आकाशातील तारांगणात जे चंद्रासमान व भिक्षुगणात शोभून दिसणारे आपल्या श्रावकांसमवेत जात आहेत, तेच नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. साधू साधू साधू.